उद्याची ही माझी किंक्रांतीची तयारी सुरू आहे. हळदी कुंकाचं ताट केलेलं आहे तयार. सकाळच्या गडबडीत काही राहून जायला नको म्हणून मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे. तर माझा किंक्रांतीचा विडा असतो, तर तो कसा असतो तो तुम्हाला आज मी दाखवते. पहा, हा विडा मी मांडणार आहे. याला किंक्रांत विडा असे म्हणतात. आमच्या इथे लग्न झाल्यानंतर नणंदबाई ही तिच्या भाऊजाईला हा विडा देते, नंतर तो त्यांना परत करायचा आणि दरवर्षी आपण आपल्या घरी किंक्रांतीच्या दिवशी मांडायचा. याच्यात काय काय वस्तू असतात त्या मी तुम्हाला दाखवते. आता इथे हळदी कुंकू आहे बघा. ह्या हळदीच्या पुड्या बांधलेल्या आहेत, हे कुंकाच्या आहेत. सुपारी, हळकुंड, खारीक, बदाम, खोबरं, खडीसाखर, विलायची आणि ही लवंग आणि हे पानं, खायची पानं. तर या ज्या वस्तू आहेत ते हळदी कुंकाच्या ज्या पुड्या आहेत ते हळदीच्या पुड्या मी एकत्र 5 बांधलेल्या आहेत. पानावरती बसवायला सोपं जातं. रेडीमेड जरी घेतलं तरी चालते, तेवढं वेळ मिळाला नाही म्हणून मी घरीच तयार केले. ते हळदीचे 5 पुड्याचं एक असं बंडल तयार केलं आणि एक कुंकाचं असं दोरे वेगवेगळे बांधलेत ओळखायला यावं म्हणून. ह्या 25 सुपाऱ्या घेतल्यात. आता एक 5 पानं घ्यायचे. त्या 5 पानावरती ह्याच्यातल्या प्रत्येक 5 वस्तू, 5 सुपाऱ्या, 5 हळकुंड, खारीक 5, हे बदाम 5, हे पूजेचे बदाम आहेत, पूजेसाठी वापरतात ते. खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे केलेले तर पानावरती बसायला सोपं जावं म्हणून. विलायची घ्यायच्या आणि लवंगा ज्या घ्यायच्या त्या अशा फुलाच्या लवंगा घ्यायच्या. हे कधीही पूजेला फुल असलेली लवंग घ्यायची. ही खडीसाखर घेतलेली आहे. हे सगळ्याच्यातले 5 वस्तू घेऊन 5 पानं घ्यायचे. इथे 5 असे 5 मांडून प्रत्येक पानावरती 5 वस्तू मांडायच्या. हे जे हळकुंड जे घ्यायचे ते हळकुंड असे कोंब आलेले घ्यायचे. याला लेकूरवाळे हळकुंड म्हणतात. असे हळकुंड पूजेला नेहमी असेच वापरायचे कधीही. हे अशी तयारी केलेली आहे. तर उद्या जेव्हा विडा मांडेल मी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. तरी हा विडा जो कोणाचा पदरात घ्यायचा विडा असतो, म्हणजे बायका आल्यानंतर आपल्या पदरात घ्यायचा त्यांच्याकडून, आणि काही जणांचा झाकलेला असतो. आता हा माझा जो आहे तो एक ताटात असा व्यवस्थित मांडायचा. उद्या मांडल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवेल. आणि नंतर त्याच्यावरती आसन टाकायचं आणि वरती हळदी कुंकाचं पंचवाळ ठेवायचं. अशा पद्धतीचा हा विडा आहे. इथे अगोदरच सकाळच्या गडबडीत राहायला नको म्हणून मी तयारी करून ठेवलेली आहे उद्याची. पहा, आणि इथे तुम्ही बघा माझ्या दिव्यामध्ये आज देखील मस्त असं फूल तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की सांगा कोणतं फूल तयार झालंय ते. कालचा व्हिडिओ तुम्हाला डबल टाकलेला आहे मी. याचं कारण जे कोणी नवीन बघत असतील त्यांना या विड्याविषयी थोडीशी कल्पना यावी अगोदर, यासाठी टाकत आहे. आता जे 25 पानं घेतलेले होते ते असे 5 ठिकाणी 5 करून मांडून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये. मोठं ताट घ्यायचं यासाठी. आणि त्या 5 पानावरती बाकीच्या सगळ्या वस्तू 5 करून मांडणार आहे. सुरुवातीला मी 5 खारका मांडून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे 5 बदाम मांडून घ्यायले. हे पूजेचे बदाम आहेत. तसेच राहिलेले जे सगळं साहित्य आहे हे सगळं आपल्याला 5 या प्रमाणातच मांडायचे. 5 खोबऱ्याचे तुकडे छोटे. हा किंक्रांत विडा म्हटला जातो याला. आपापल्या पद्धतीने थोडीफार याच्यात बदल असू शकतात. आपले जे रीतिरिवाज चालू आहेत त्या पद्धतीने आपण करायचं आहे. आता माझ्याकडे या पद्धतीने असतो तो तुम्हाला मी दाखवत आहे. खडीसाखर आणि हे जे साहित्य आहे दुसऱ्या दिवशी आपण घरीच वापरायचं आहे, दुसऱ्याला कोणाला द्यायचं नाही. तर हे हळदी कुंकाच्या ज्या पुड्या मी बांधून घेतलेल्या होत्या छोट्या छोट्या, त्या देखील ह्याच्यावर मांडून घेतलेल्या आहेत. हे सगळं साहित्य असं मांडल्यानंतर याला झाकून घ्यायचं आहे. हे पहा, आजची किंक्रांतीची माझी पूजा आहे. सकाळच्या खूप गडबडीत मांडलेली होती मी ही. असं किंक्रांतीचा सण या पद्धतीने मी अगदी साजरा केलेला आहे. आता हा विडा मांडल्यानंतर काय करायचे, कमीत कमी 5 तरी बायका बोलवून हळदी कुंकू करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतरच जेवण करायचं आहे, अशी आमच्याकडची प्रथा आहे. तुमच्या
पद्धतीने तुम्ही करू शकता जसे असेल तसे. हे पहा एकदम सिंपल अशी पूजा मांडलेली आहे मी. आता हा विडा मांडून झाल्यानंतर ह्याला झाकून ठेवायचा. आता कोणाच्या इथे झाकलेला विडा असतो, कोणाच्या इथे देवाच्या समोर पण मांडतात. आणि काल सांगितल्याप्रमाणे कोणाच्या इथे पदरात ही देतात. मग आपापल्या पद्धतीने तो विडा दिला किंवा घेतला जातो. नवीन नवरी जी असते तिला सुरुवातीला विडा हा देतात आणि नंतर मग तिने वर्षानुवर्ष असं मांडायचं असतं. आता माझ्याकडे हा झाकलेला विडा असतो, त्याच्यामुळे असं एखाद्या आसनाने असं झाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हळदी कुंकाचं पंचपाळ ठेवून हळदी कुंकू करायचं आहे. व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आणि ही माहिती गरजूंपर्यंत नक्की पोहोचवा.